हिंदुहृदय सम्राट छत्रपती बाळासाहेब ठाकरे, या देशाचे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, ज्यांनी देशाला महासत्ता होण्याचे स्वप्न दाखवले असे दिवंगत राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम, ज्यांनी या देशाच्या हितासाठी आपल्या जीवाचं बलिदान केलं अशा महापुरुषांना अभिवादन करतो। पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या विचाराला वंदन करतो। आज या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या येणाऱ्या 23 तारखेच्या मतदान निवडणुकीच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे आणि ह्या कार्यक्रम मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे पुणे जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रमेश बापू कोंडे, पुणे नगरीचे नगरसेवक राजेंद्रराव शिडकर, बाळासाहेब गरुड, गणेशजी नेगडे, अमोलजी पांगारे, विश्वासजी नारावरे, त्या ठिकाणी आरपीआयचे अनिलजी गायकवाड, दुसरे ज्यांनी या ठिकाणी एक चांगलं भाषण केलं असे आळंदी गावचे प्रगतशील शेतकरी आणि आरपीआयचे कार्यकर्ते गायकवाड साहेब, चोबे साहेब, प्रदीप शेठ कोपडे, या ठिकाणी ज्येष्ठ आमचे सरपंच दोंडे साहेब, सचिन आबा, त्याचप्रमाणे अमोल सचिन पासरकर, आदित्यजी बोरगे, नारायणकाका कोंडे, अशोकजी वाडकर, उपस्थित असलेले सर्व भाजप, शिवसेना, आरपीआयचे, रासपचे, शिवसंग्राम संघटनेचे सर्व कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, खरं तर हा मेळावा ह्या कारणास्तव लावलेला आहे की या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आपल्याला जिंकायची आणि ती जिंकण्यासाठी आपल्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी आजपासूनच निवडणुकीच्या कामामध्ये सक्रिय होण्यासाठी आणि जास्तीत जास्त मताधिक्य भोर तालुक्यातून, वेल्हे तालुक्यातून आपल्याला कांचनपूरला कसं देता येईल यासाठी आपल्याला सर्वांना या ठिकाणी बोलवले। या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी विकासाच्या संदर्भात झाल्या असतील, विरोधी पक्षाची मंडळी सुद्धा या ठिकाणी विकासाच्या गप्पा मारतायत, आपल्यातील काही मंडळी त्या ठिकाणी विकासाच्या बाबतीमध्ये बोलत असतील। मला या भोर तालुक्याच्या, वेल्हे तालुक्याच्या जनतेला प्रश्न विचारायचा आहे की माझ्या तालुक्यामध्ये, या पुणे जिल्ह्यामध्ये 12 तालुके 13 तालुके मोडतायत, त्या 12-13 तालुक्यांमध्ये 12वा नंबर हा आमच्या भोरचा लागतो आणि 13वा नंबर या ठिकाणी आमच्या वेल्ह्याचा लागतो। खऱ्या अर्थाने ज्यांनी आजपर्यंत सत्ता भोगली त्यांनी ह्या तालुक्यांचा विकास केलेला आहे का? या तालुक्यातल्या जनतेला खरंच न्याय दिलेला आहे का? या तालुक्याच्या जनतेच्या हिताच्या कुठल्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत? या सर्व गोष्टींचा अभ्यास करणं आज गरजेचं आहे। या ठिकाणी मीरा देवधर असेल, भाडगर असेल, गुंजवणी धरण असेल, हे धरणं आमच्या तिकडं सर्वात जास्त या ठिकाणी पाणी आमच्या तालुक्यामध्ये आणलं जातं, परंतु सगळ्यात कमी पाणी निघण्याचं प्रमाण आमच्या तालुक्याला आहे। या ठिकाणी सर्वात जास्त वीज निर्मिती केली जाते, तरी सुद्धा या ठिकाणी आम्हाला 12-12 तास, 14-14 तास बाहेर निघण्याचा या ठिकाणी सामना करावा लागतो। या ठिकाणी अनेक गोष्टींच्या समस्या आहेत, या ठिकाणी रस्त्याच्या समस्या आहेत, या ठिकाणी आमच्या तालुक्यामध्ये या ठिकाणी गडकोट किल्ले आहेत, या गडकोट किल्ल्यांची अवस्था काय? प्रगती विकास करायचा असेल तर गेल्या 10 वर्षापर्यंत इथल्या खासदारांनी काय केलं हे त्यांनी जाहीरपणे सांगावं, इथल्या आमदारांनी काय केलं हे जाहीरपणे सांगावं। काल परवापासून ही मंडळी एकत्र आलेली आहेत, एकत्र प्रचार करतायत। मला वाटतं काही गोष्टी अडल्या होत्या, अडलेल्या त्या काही गोष्टी सोडून घेतलेल्या आहेत आणि काल प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। ही तुमच्या हितासाठी एकत्र आलेली नाही, ही स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आलेली आहे आणि म्हणूनच आपल्याला त्या ठिकाणी त्यांना या निवडणुकीमध्ये धडा शिकवायचा आहे। कांचनपूरला कोण म्हणतं कोण असेल नका नुसते जातो, परंतु त्या ठिकाणी कांचनपूरला या ठिकाणी निवडून द्या निश्चितपणे, तुम्हाला त्यांच्यापर्यंत जाण्याची गरज नाही। मला सांगा, तुम्ही 10 वर्षाला या विभागाच्या खासदार आहेत, त्यांच्याकडे आपण किती वेळा गेला, त्यांच्याकडून आपण किती कामं करून घेतली? मला तर वाटतं इथले एकाही कार्यकर्त्याला ते ओळखत नसतील किंवा
किंवा एकाही कार्यकर्त्याची त्यांची भेट झालेली नसेल आणि मग कांचनकुलच आपल्याला निवडून आणायच्या का? त्या ठिकाणी जर कांचनकुल निवडून आल्या तर हा कुलदीप कोंडे दिल्लीमध्ये एक माणूस त्या ठिकाणी पगारी कामाला ठेवी, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्या ठिकाणी एक माणूस पगारी ठेवी, पण ज्या ज्या योजना या देशामध्ये राबतील त्या त्या योजना या भोर तालुक्यामध्ये वेल्हा तालुक्यामध्ये आणायची माझी जबाबदारी असेल. तुम्हाला आमदाराकडे खासदाराकडे जायची सुद्धा गरज पडणार नाहीये. या ठिकाणी आम्ही काम करतो. त्या ठिकाणी मी थोडासा आजारी असल्या कारणाने बापू तर कधी तर जोडले गेले, त्याची वेगळी चर्चा केली गेली, अनेक लोकांचे फोन आले, पण कुलदीप कोंडे असं आहे मरल तर आपल्यावर डाग लावून घेणार नाहीये. या ठिकाणी जमीन बेचने वालों से हमने कभी दोस्ती नहीं की, वरना वक्त से पहले हम अमीर हो जाते, एक साथ दो नशा नहीं करते, वरना वक्त से पहले हम फकीर हो जाते. आम्ही कधी हात मिळवणी करणार नाही. ज्या लोकांनी आमचा तालुका या देश जोडीला लावले त्यांच्या सुद्धा कधी आम्ही बसणार नाही. तिथला आमदार सांगतो, तिथली लोक सांगतात की कुलदीप कोंडे रागात बोलतो, कुलदीप कोंडे दमदाटी देऊन बोलतो, कुलदीप कोंडे शिवाय देऊन बोलतो. ही अंदर की आग आहे, ही आपली आग आहे, ही बाहेर पडती आणि इथला जो माणूस माझा योजनात्मक बघतोय त्या सहन होत नाही. म्हणून ह्या भाषेमध्ये मला बोलावं लागतं. मी गेले 10 वर्ष राजकारण करतो, परंतु दगडाशी टक्कर देऊन राजकारण करतो, तुमच्या भरवशावर राज करतो, माझ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण करतो. कधी 10 वर्षामध्ये मी या ठिकाणी या पदाचा उपयोग माझ्या स्वतःच्या प्रगतीसाठी किंवा माझ्या स्वतःसाठी कधीही केलेला नाही. मी सर्वसामान्य लोकांसाठी काम करतो, सर्वसामान्य लोकांच्यासाठी माझं जीवन असेल. कुलदीप कोंडेची नाटकात जाण्याची तयारी आहे, परंतु त्याला कारण स्वर्गीय असलं पाहिजे. माझा तालुका सुधारला पाहिजे, माझा तालुक्याचा प्रत्येक युवक मोठा पाहिजे. या ठिकाणी मला प्रत्येक गावात राहिलेले युवकांकडून मतं दिसले पाहिजे. माझ्या वार्डामध्ये मला बारावडी पासून ती माळेगाव करेल आणि माळेगाव पासून ती गुढण करेल, नसरापूर पासून शिंदेवाडी करेल आणि शिंदेवाडी पासून ती तारी खानापूर ते गटार करेल. मला प्रत्येक गावामध्ये मतं दिसले पाहिजे आणि त्यासाठी माझ्या युवकांनी आजपासून तयारी करायची. पाया पडा, हात जोडा. परंतु त्या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले पाहिजे, माझ्या कांचनकुलला या ठिकाणी खासदार झाले पाहिजे. तर काँग्रेसवाल्यांच्याकडे विरोधकांच्याकडे जर बघितलं तर पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण? मला हात वर करून सांगा की राहुल गांधी सरस आहे का त्या ठिकाणी नरेंद्र मोदी सरस आहे? राहुल गांधी सरस की नरेंद्र मोदी? नरेंद्र मोदी जर सरस असेल तर आपण सगळ्यांनी हात वर करून सांगा की नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत आणि देश हा देश वाचू शकतात. आपलं मत ते थेट नरेंद्र मोदींना जाणार आहे. आपलं देश त्या ठिकाणी देश सेवेसाठी जाणार आहे आणि आम्हाला संधी नाही मिळाली देशाच्या बॉर्डरवर जाऊन त्या ठिकाणी लढाई करण्याची, परंतु जो लढाई करतोय त्याच्यासाठी जर आमचं एक मत त्या ठिकाणी उपयोगाला येऊ शकतं. आणि म्हणून तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी आपण भाजपला मतदान करायचं आहे. या ठिकाणी सांगत विकास झाला नाही, आजचे दिन आले नाहीये. त्या ठिकाणी माझा अभिनंदन जो पाहिला होता तो देशामध्ये सुखरूप परत आला. त्या ठिकाणी पाकिस्तानी लोकांनी त्या ठिकाणी त्याला सन्मानाने परत बॉर्डरवर आणला. हे आजचे दिन नाहीयेत का? हे विकास नाहीये का? सगळ्या जगाने त्या ठिकाणी भले भारताच्या विरोधात होते, पुलवामा हल्ल्याच्या नंतर गुडघे टेकले आणि त्या ठिकाणी नरेंद्र मोदीला भारत देशाला त्या ठिकाणी पाठिंबा दिला. हे आजचे दिन नाहीयेत का? हे चांगले दिवस नाहीयेत का? हे चोरांना त्यांची धरत वगैरे बघायला मिळत नाही, तोपर्यंत तिथे मानाने आजचे दिन आले नाही, त्यांना खायला मिळत नाही. तो राज ठाकरे सारखा माणूस त्या ठिकाणी बाळासाहेबांच्यावर टीका करतो, उद्धव साहेबांच्यावर टीका करतो. लायकी नाही तुझी या ठिकाणी एक आमदारी नाही, एक खासदारी नाही, तू काय टीका करतो? तो बाळासाहेब राज ठाकरे राहिलेला नाही, तो राज पवार झालेला आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगायचं मला की अशा व्यक्तींच्या नादी लागू नका. जे देश डुबवायला निघाले, जे सेटलमेंट भेटत आहे त्यांना खायला येत नाही, असेच लोक नरेंद्र मोदींसाठी या सरकारच्या या शासनाच्या विरोधामध्ये बोलत आहेत मित्रांनो. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी आलेला इथं शपथ घेऊन जायचं आपण त्या ठिकाणी की मी मतदान करीन तर त्या ठिकाणी भाजप, शिवसेना, आरपीआय महायुतीच्या उमेदवारालाच करीन आणि त्या ठिकाणी या देशाच्या विकासाचा आम्ही धागा होईल. या देशाच्या मित्रांनो यांचं पैसे येतील, हे पैसे देतील, ही लालच दाखवतील, परंतु यांचं पैसे घेऊ नका. आमच्या हक्काचं, आमच्या कष्टाचं आम्ही खातो ते आम्हाला पुरत नाही. त्यांचं पैसे खाऊन, त्यांचं मटण खाऊन आमचं रक्त लाल करल याची गॅरंटी काय? म्हणून आपल्याला विनंती करेल मी या ठिकाणी की यांच्या नादी लागू नका. आणि ही निवडणूक फार महत्वाची निवडणूक
निवडणूक आहे. ही निवडणूक अशी महत्वाची आहे. आज ही खासदारकीची निवडणूक आहे, आज खासदारकीची लोकसभेची निवडणूक आहे, उद्या विधानसभेची असेल, परवा तुमची निवडणूक असेल, तेव्हा ग्रामपंचायतीची असेल. आणि म्हणून या ठिकाणी सांगतो आजपासून हीच निवडणूक, ही जरी निवडणूक आपण जिंकली तर साहेब पुढच्या निवडणुका बिनविरोध होती. हे लक्षात ठेवा. अशी यांची परिस्थिती होईल. आणि म्हणून इतिहास घडवायचा आहे आणि या इतिहासाचा साक्षीदार तुम्हाला व्हायचंय मित्रांनो. या ठिकाणी सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेला छोटे छोटे मावळे उभे घेतले आणि त्या मुलभर मावळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी स्वराज्य स्थापन केलं. त्या ठिकाणी महाभारताच्या काळामध्ये 100 कौरव होते, 5 पांडव होते, परंतु त्या ठिकाणी ज्यांना त्यांच्या बरोबर मार्गदर्शन करणारे चांगले होते ते त्या ठिकाणी विजय झाले आणि त्या 5 पांडवांनी कौरवांचा त्या ठिकाणी नायनाट केला. कृष्णाच्या काळामध्ये सुद्धा कंसाचा वध केला. चौकांच्या ठिकाणी सुद्धा भेटलेले एकत्र येऊन बंड पुकारले, त्या ठिकाणी कंसाचा वध केला. या निलेशला सुद्धा तुम्ही आम्ही साधे साधे कार्यकर्ते, तुम्ही आम्ही साधे साधे मावळे एकत्र होऊन या बारामतीकरांचा नायनाट केल्याशिवाय आपण राहायचं नाहीये. त्या ठिकाणी निश्चितपणे आपला विजय निश्चित आहे. परंतु आपण इथून पुढच्या काळामध्ये येणाऱ्या आजच्या 15 तारीख आहे, 23 तारखेला मतदान आहे, 21 तारखेपर्यंत त्या ठिकाणी आपला प्रचार चालू राहणार आहे. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्तीने चौकीदार म्हणून काम करायचंय. की मी ह्या देशाचा चौकीदार आहे, मी ह्या गावाचा चौकीदार आहे, मी ह्या विभागाचा चौकीदार आहे, मी ह्या भोर तालुक्याचा चौकीदार आहे. सांगा परिस्थिती काय झालेली भोर तालुक्याची, सांगा परिस्थिती काय झाली वेल्हा तालुक्याची. माझ्या पूर्ण भागातला माणूस म्हणतो साहेब आमच्या युवकाचं जर लग्न ठरवायचं असेल आणि लग्न जर ठरवायचं असेल तर त्या ठिकाणी मुलगी विचार न करते की त्याचा पुण्यामध्ये फ्लॅट आहे का, त्याचा मुंबईमध्ये फ्लॅट आहे का, तो राहतो कुठं, तो नोकरीला कुठे, त्याचं लग्न ठरत नाहीये. मला असं म्हणायचं मित्रांनो, खासदार निवडून द्या, मुलीच्या बापाने मुलीने विचारलं पाहिजे की मुलाचं घर भोरमध्ये आहे का, मुलाचं घर वेल्ह्यामध्ये आहे का, तर तुम्ही मुलीला इथपर्यंत आपल्याला विकास करायचा मित्रांनो, इथपर्यंत माझ्या तरुणांना कदापि या ठिकाणी तुमच्या भरोश्यावर राजकारण उपाय मित्रांनो, या कोविडचे राजकारण करण्याची ताकद नव्हती, परिस्थिती नव्हती. परंतु तरी सुद्धा गेली 10 वर्ष झालं सगळ्या संघटना देऊन भेटलेले राजकारण करतो. ते फक्त तुमच्या भरोश्यावर करतो, ते तुमच्या फक्त विश्वासावर करतो. म्हणून या ठिकाणी मी असं सांगेल की जितनी विधान की आप लोगों ने मेरे बारे में उतनी तो बड़ी बात नहीं, ये समर्थन आप ही लोगों का है, वरना मुझ पे भी कोई बात नहीं है. आपका सच्चा लोग या सगळ्या मंडळीला सांगतो आज आपली एवढ्या संख्येमध्ये आहेत, उद्याचा जर मेळावा घेतला तर अजून डबल संख्येने आलं पाहिजे. निवडणूक आता आपण त्या ठिकाणी लढत आहोत. कालपासून चांगला फळ निर्माण झालेला आहे. या तालुक्यामध्ये आपल्याला मिटिंग घ्यायची आणि या तालुक्यामध्ये एखाद्या सभा घ्यायची. उमेदवार मिळेल नाही तर नाही मिळेल, परंतु तरी सुद्धा आपण प्रत्येक उमेदवार आहे असंच बघून त्या ठिकाणी आपल्याला निवडणूक लढवायची. मला प्रत्येक गावामध्ये मिळून कुंभवली गटाच्या प्रत्येक गावामध्ये मला मिळ पाहिजे. प्रत्येक काय वाटतंय ते करा, त्या ठिकाणी पाय करा, मतदारांचे जाऊन नमस्कार करा, कार्यकर्त्यांनी घरात जाऊन बसा. परंतु ह्या वेळेचं मतदान आम्हालाच पाहिजे अशी विनवणी करा. या ठिकाणी सगळे लोटलेले आहेत की निवडणूक भोंगवली गटात नीरज करून द्यायचं नाही. तुम्ही म्हणजे काय तरी अरे 100 कुत्रे एकत्र झाले तर नाही एका वाघाची शिकार नाही करू शिवाय एका तिथे राहणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला सांगतो निवडणूक आपल्याला संविधानाप्रमाणे लढायची, निवडणूक आपल्याला कायद्याप्रमाणे लोकशाही पद्धतीने लढायची आहे. मतदार कोणाचा बांधील नाहीये, मतदार कुणाच्या कपडावर गेलेला नाही. हा राष्ट्रवादीचा आहे, हा काँग्रेसचा आहे, हा कुठल्या पक्षाचा आहे. मतदान करायला तुम्हाला तयार आहे, फक्त तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आपण जिथपर्यंत पोहोचत नाही परंतु ही निवडणूक तुम्ही लढणार आहे. निवडणूक कार्यकर्त्याच्या भरोश्यावर लढताय. जर कार्यकर्ता सोबत असेल तर निवडणूक लढता येते आणि कार्यकर्ता सोबत असेल तर निवडणूक जिंकता येते, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्ही सर्वजण या ठिकाणी आमच्या सोबत आहात. या ठिकाणी तुम्ही आता या निवडणुकीमध्ये भाजपच्या सोबत आहात, तुम्ही या ठिकाणी निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या सोबत आहात. या ठिकाणी म्हणून तुम्हाला सांगायला आव्हान करायला या ठिकाणी आपल्याला बोलावलेलं आहे. या ठिकाणी भाषण करण्याची
सारखी परिस्थिती नव्हती, गेले वेळेला नव्हतो म्हणून त्या ठिकाणी तर्क काहीतरी काढलं गेलं. चला ठीक आहे, काय हरकत नाही, परंतु मी माझं काम प्रामाणिकपणाने करतो. मी मला जेवढ्या लोकांपर्यंत जाता येईल तेवढ्या लोकांपर्यंत जाईल. ज्या लोकांनी मला मतदान दिलं ते लोकांच्यासाठी मी माझा रात्रीचा दिवस करण्याची माझी तयारी, माझी ताकद आहे. परंतु आपण मी मंडळी तो ढाळ बसता कामा नये. मी आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगत की येणारी 23 तारीख तुमच्यावर जी जबाबदारी दिली जाईल, जी जबाबदारी तुम्हाला दिली जाईल, याचे ग्रुप करा त्या ठिकाणी आणि त्या ग्रुपवरती त्या ठिकाणी तुम्ही गावं वाटून घ्या. प्रत्येक गावामध्ये आपले 2 कार्यकर्ते, 3 कार्यकर्ते, 4 कार्यकर्ते एकत्र सपोर्ट करायला लावा. आपल्याला मतदान नाही झाले, एखादं करायचं नसेल होत तरी हरकत नाही, परंतु बोगस मतदान नका, त्याची काळजी घ्यायची. माझ्या साळुंगर निवगर उंबरवाडीपर्यंत आपण गेला पाहिजे. माझा कार्यकर्ता चांगलं ठरवूपर्यंत त्या ठिकाणी गेला पाहिजे. 100 मताच्या बूथ आहे, परंतु 100 मतं ती आमच्यासाठी फार मोलाची आहेत, फार महत्वाची आहे. ती करून घेण्याची जबाबदारी माझ्या कार्यकर्त्याची आहे. त्या ठिकाणी प्रत्येक बूथवर जाऊन त्या ठिकाणी आपण चौकीदार याप्रमाणे मतदान करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी आपण 100चे 100 मतं का होत आहे, मताचा टक्का जर वाढवला आपण तर निश्चितपणे विजय आपला आहे. या तालुक्यामध्ये 46-46% हे तरुणांचं मतदान आहे आणि ह्या तरुणांनी आता ठरवायचं आहे की आपण कुठल्या तालुक्यात करायचंय. जर आम्हाला आमच्या बापाचं नाव सांगायला लाज वाटत नाही ना, तर आम्हाला आमच्या तालुक्याचं नाव सांगायला सुद्धा लाज वाटली नाही पाहिजे. हे या ठिकाणी आपण आमचा हक्काच आहे. सगळी गाणी वाजणार, सगळी गाणी वाजणार, फक्त धडकून आणायचं नाहीये. या ठिकाणी पाणी सगळ्यांना मिळणार. शिवगंगा खोऱ्याची पाण्याची योजना गुंजवणी प्रकल्पातून होणार. त्या ठिकाणी वाटेदाची योजना होणार. त्या ठिकाणी वाणीवाडीची योजना होणार. पाणी सगळ्या शिवारात फिरणार. चांगले दिवस 100% आणणार आणि तुम्हाला तुमच्या समोर मी माझी कोणते उद्या आमदार होईल नाही होईल माझ्या नशिबात असं तर निश्चितपणे होईल. परंतु त्या ठिकाणी मी आमदार होण्यासाठी उतावळा झालेलो नाही. मी आमदार होण्यासाठी त्या ठिकाणी मी गेल्या 10 वर्षापूर्वी भाजपवर घालायची परिस्थिती नव्हती, परंतु आज तुम्ही 2 वेळा जिल्हा परिषद सदस्य दिला, विधानसभेमध्ये 60,000 मतदान तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे. हे माझ्यासाठी फार मोठं माझ्यासाठी झालेलं आहे. अरे काय आणि मी हे करतो ना, हे कशासाठी करतो? मी ज्या वेळेला माझी मोठी ना त्यावेळेला माझ्या मैत्रीला लोक जमली पाहिजे, त्यावेळेला माझ्या मैत्रीला त्याची दखल या जिल्ह्याने राज्याने घेतली पाहिजे. यासाठी मी काम करतोय, यासाठी मी जगतोय. मी माझ्या स्वतःच्या प्रपंचासाठी, मी माझ्या परिवारासाठी अजिबात काम करत नाही, परिवारासाठी जगत नाही. मला एखादी जरी कार्यकर्त्यांनी इथं बसलेले सांगायचं की कुलदीप तात्या तुमच्याबद्दल मला तक्रार आहे, कुलदीप तात्या तुम्ही आमचं वाईट केलेलं आहे, कुलदीप तात्या तुम्ही आमच्या विरोधकांना ताकद दिलेली आहे, कुलदीप तात्या तुम्ही आमच्या गावामध्ये वारकऱ्यांच्या गोष्टीमध्ये लक्ष घातलेलं आहे. 10 वर्षापूर्वी जर पाहिलं तर साहेब त्या गावामध्ये दोन वार्डामध्ये 2 फक्त गाव होते, मशानभूमीची शेड होते. परंतु या ठिकाणी 36 गाव माझ्या वार्डात होती. 36 गावामध्ये मशानभूमीचं शेड केलं. 36 गावामध्ये त्या ठिकाणी शाळा दुरुस्ती केल्या. माझा एकही वार्डातला एकही विद्यार्थी खाली फरशीवर बसत नाहीये. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर मी माझ्या गावची शाळा बांधायला घेतली. पहिल्या 34 शाळा बांधल्या आणि मग माझ्या गावची शाळा बांधली. रस्ते बांधले, ग्रामपंचायती कार्यालय बांधले. या ठिकाणी सर्व दलित वस्त्यांचं तर माझ्या एकही वाटत दलित वस्त्यांचं काम झालं नाही. कुठेही माझ्या दलित वस्तीच्या समाज बांधवाचा त्या ठिकाणी पाय ठरत नाहीये. अनेक ठिकाणी अपंगांची योजना असू द्या, महिलांसाठी योजना असू द्या, या ठिकाणी सगळ्या योजना आणायचं काम आम्ही आमच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. म्हणून आज एवढं सांगेल, बस जीत के खातिर व जुनून चाहिए, जीत के खातिर व जुनून चाहिए, जिसमें उभार हो ऐसा खून चाहिए. ये आसमां भी आएगा जमी पर, ये आसमां भी आएगा जमी पर, बस इरादों में जीत की बूंद चाहिए, बस इरादों में जीत की बूंद चाहिए.